विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। त्याच पद्धतीने इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष ज्यांनी कालच्या 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या जीवाचं रान करून प्रचार केला, त्याबद्दल दगडवाडी ग्रामस्थांच्या वतीनं विशेष आमंत्रणाचा सुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद देतो। त्याचबरोबर पंचक्रोशीतून आलेले सर्व तमाम कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा माझा तळागाळातील कार्यकर्ता, त्याचबरोबर आपले तुषार जाधव, पराग जाधव, त्याच पद्धतीनं अभिजित भैया, वीरशरण सिंग, अतुल जगडे, हे सर्वजण निमसाखरचे कार्यकर्ते, खोरुजीचे कार्यकर्ते, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पहिलीच कालची निवडणूक खेळण्याकरता होतो। याच्या अगोदर आम्ही दुसऱ्या पक्षात होतो, त्याच्यामुळे मला काही काय माहिती नाही। याच पद्धतीने आता तुषार बाबा यायचं, ते काय आमच्या ओळखीच आहेत, आमच्या संमतीत आहेत। प्रेमळ कुटुंब, खरं कुटुंब, लढाई चालत नाही, अतिशय चांगल्या मनमिळाव स्वभावाचं, त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या बरोबर आम्ही काम केलं। जिल्हा परिषदेचे त्यांच्या देवराज भाऊ असताना सुद्धा त्या दगडवाडीने दिल्याचं काम केलं। कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी सर्व दगडवाडीकरांचं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक मनापासून अभिनंदन करतो। त्यांना एक जी विश्वास आदरणीय मामांवर टाकला। आमचं काम होतं की फक्त मत मागायचं, पण मत आम्ही आम्हाला मागत नव्हतो। मत एक विकासाच्या कामाला म्हणण्यापेक्षा खऱ्या कार्यकर्त्याला मागत होतो, जीवाचं रान करून जो तालुक्यासाठी धडपडतो करतो त्या नेत्याला मागायचो। आज ज्या लोक काय सांगत होते, आम्ही इतकं मतदान घेतलं दगडवाडीत करू, तितकं करू, पण जेवढं दगडवाडीत मामाला लीड आहे तेवढं सुद्धा पुढच्या उमेदवाराला मतदान मिळवून दिलं नाही। की कुणी केलं असं त्याच्या दगडवाडीच्या तळागाळात गोरगरीब राहणारे जनतेचा आशीर्वाद आहे की कार्यकर्त्याचा आशीर्वाद नाही। तर शेवटी कार्यकर्ता त्याचं काम करत होता आणि मामांवर विश्वास ठेवण्याचं जे काम होतं ही माझा तळागाळातील मतदार करतो। काय काय परिस्थिती अशी झाली, काही ठिकाणी आमचं मतदानाला जाण्याचं राहील, म्हणजे मतदान उद्या आहे पण काही ठराविक गोष्टीवर आम्ही जायचं राहील। मामा काय साक्षीदार लोक काय ती एक वाजता आम्हाला त्यांचं फोन आल्या, नंदिकेश्वर त्यांनी सांगतो खोटं बोलत असत न तो आमच्याकडे बघून गेलं। त्या माणसाच्या घरी आम्ही एक वाजता गेलो, त्यांनी बोलवून घेतलं आम्हाला मतदान करायचे, पण भविष्याच्या अडचणीचं काय, भविष्यासाठी आम्ही नाही, आमच्या पुढे निघण्या छातीचा आमचा नेता आहे, तुम्ही घाबरू नका, तुम्ही आमच्या बरोबर चला, आम्ही तुम्हाला आपली एकटं सोडणारी माणसं। त्याचबरोबर जेवढा प्रयत्न करता येईल तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचता येईल, त्यांच्यापर्यंत विकास कामं सांगता येतील, लोकांच्या अडचणी कशा मांडता येतील त्या सर्व मांडून काय वेळेला मी मामाकडे सुद्धा गेलो इलेक्शन पिरियड मध्ये, पण मामाला मलाच माहित होतं मी का आलं मामापासून कधी मागायचं, आणि त्या लोकांना डायरेक्ट तिथनं फोन केलं ज्याच्या घरी 20, 25, 30 मत आहे ती। मामाची माझी भेट सकाळचं 5:30, 6 वाजता होत होती। आज काय जाहीरपणे सांगायची त्या भीती नाही, आणि मामा तिथं त्या माणसाला बोलायचं आहे, अरे तू घेऊ नको आम्ही आहे, या पद्धतीनं मतदानाचं काम केलं। शेवटी काम करत असताना तुम्ही कुठल्या पक्षात आहे ह्याला महत्व नाही, तुम्ही त्या लोकांपर्यंत आपल्या पक्षाची भूमिका, आपल्या पक्षाचं काम, आपल्या नेत्याची असणारी तळमळ जोपर्यंत त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही तोपर्यंत त्या पक्षाला, त्या पार्टीला, त्या नेत्याला मतदान मिळवणं सोपं नाही। त्याचबरोबर विकास कामाच्या संदर्भात जर का म्हणलं, आता 5 कोटी रुपये नंदिकेश्वर मंदिराला, म्हणजे आजपर्यंत जर का रिलीज केली, आजपर्यंतची आम्हाला कळते अशी, तरी 5 कोटी होणार ही देतं कोण, ज्याचा आपल्या देवावर, गावावर आणि तालुक्यावर विश्वास आहे, ज्याला महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची मनामध्ये तळमळ आहे, जिद्द आहे, असाच माणूस करू शकतो। तो मामा कार्यकर्त्याचं फक्त त्याला पाठबळ पाहिजे, आणि ही पाठबळ देण्याची भूमिका इंदापूर तालुक्याने सतत मामाच्या पाठीमागे 15 वर्षे केलेली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीचा कालपाडा मतदारसंघ
कुठला आमचा आता निमसाकर आम्ही वाजित झालो, आम्ही काठी वडापूर काठी वरकुटल त्या भागाला जोडले. पण मामा एक सांगतो, आमचं असं दगडवाडी गाव नाही, तुम्ही ह्याला तिकीट द्या तर आम्ही काम करू, त्याला तिकीट द्या आम्ही काम, कोणाला द्या आम्ही तुमच्या पाठीमागे, तुम्ही जे उमेदवार काय तुम्हाला करायचंय ते करा, कोणाला द्या, कुठल्या जातीला द्या, कुठल्या समाजाला द्या, कुठल्या तळागाळात द्या, कुणाला आरक्षण पडत करा. आम्ही 100% त्या उमेदवाराबरोबर नाही, आम्ही 100% मामा बरोबरच राहणारी माणसं आहे आणि मामा बरोबरच राहणार. आपल्याला देवराज भाऊनी सुद्धा सांगितलं, कधी निमगावमध्ये मला वाटतं तुझ्या बाबा कार्यक्रम होता, मला आठवत नाही काय, तर निमगावमध्ये फोटोग्राफ पक्षी पाहिजे त्यावेळेला आपल्या ह्याच्या पटांगणात होता बाजार काळा. देवराज भाऊ म्हणलं होतं एक शब्द आठवा, आता इतके दिवस तिकडे होतो, आता मरेपर्यंत शेवटपर्यंत मामाचं. तसं ही दगडवाडी आहे, मामा आता आलंय तुमच्या संग, आम्ही सुद्धा प्रामाणिकपणाला राहणारी माणसं आहे. कामं तुम्ही केली, भविष्यात राहिलेली कामं सुद्धा तुम्हीच करणार आहे याची आम्हाला खात्री आहे. काही लोक काम एकाचं श्रेय दुसऱ्याचं चालू आहे, पण आता त्याला सुद्धा परमेश्वराला खपत नाही. जिल्हा नियोजन मंडळामधनं काहीतरी गडबड व्हायची, काही लोक जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य होते, काम जर का तिथं आलं तर यादी ह्यांना आधी प्राप्त व्हायची, मग ती आमच्या तिथं ती गडबड होत होती. काम कुठलं जरी आलं तर जिल्हा नियोजन मंडळात जर कामात नाही ह्यांनी नाही त्यांनी केलं, त्यांनी नाही ह्यांनी, असा गोंधळ काय काय कामात केला. पण लोकांनी कालच्या विधानसभेला जी मतदान केलं ती विकासाला बघून केलं, व्यक्तीला बघून नाही केलं. त्याच्यामुळं आपला विकास जर का करून घ्यायचा असेल तर ह्या नेत्याच्या पाठीमागे आजपर्यंत जसं उभं राहिलं त्याच पद्धतीनं राहावं. आता मामा दुसरी एक अडचण आमची अशी आहे, सूळ वस्ती, निंबाळकर वस्ती आणि तिथलं रासकर बीजेपीचा एक रस्ता आहे, हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. तो एक प्रश्न आमचा मार्गी लावा, आम्हाला परत 2-4 वर्ष काय शोध देऊ नका, आम्ही प्रामाणिकपणाने सांगतो. पण परिस्थिती काय झाली, त्या लोकांपाशी कोणतरी जाते, त्याला काय सांगायचं, सगळीकडे झालं तुमचंच कसं राहिलं, सगळीकडे झालं तुमचंच कसं राहिलं, हे फसवलं जातं. तुमच्या ते जाणून बोलून मनात काहीच नाही, आम्हाला माहित आहे, आम्ही काल आलोय तुमच्यापाशी, तरी आम्ही माणसं ओळखली. पण काय लोक तुमच्यापाशी येऊन तुम्हाला फसवतील आणि तुम्हाला सांगतील हे आपलं नाही ते आपलं. अजिबात तसं काय नाही. बबन रासकर त्यांच्या जमिनीतनं जाणारा रस्ता आहे, होळ वस्ती आहे, तुम्हाला सांगतो निंबाळकर आहे ती, सूळ वस्ती आहे, थोडं मोठी वस्ती आहे आणि चव्हाण अण्णाच्या घरापाशी त्या रस्त्याचा शेवट होते, असा एक रस्ता आहे. त्या संदर्भात आम्ही पुण्याला सुद्धा तुमच्याकडे आलो होतो की एक रस्ता आमचा करा. आमच्या गावावर आजपर्यंत जसं प्रेम केलं तसंच सदैव असू द्या. आता कृषी मंत्री तुम्ही आहे, आता काय मागायची आम्हाला गरज नाही, तुम्हालाच माहिती आहे शेतीला काय लागतं, तुम्हाला काय आम्ही काय मागू, तुम्हाला माहित आहे, तुम्हाला काय आम्हाला द्यायचंय ते द्या, तुम्हाला जी द्यायचंय, जी शेतीला तुम्हाला वाटते ही शेतीत असल्यानंतर चांगलं होईल, ही शेतीत असल्यानंतर उत्पन्न वाढेल. आमची शेती म्हणजे तुमची शेती, आता आम्हाला आमची शेती वाटतच नाही. आता आम्ही शेती कोणाची करतोय, भरणे मामाची करतोय, कारण की आम्हाला माहित आहे थोडं आपलं खर्च किती, उत्पन्न किती, हे जी वजाबाकी करणारा माणूस कसा आहे. ही काय मुंबईमध्ये पुण्यामध्ये काही माणूस शेती करणारा माणूस नाही, वातावरण शेती करणारा माणूस आहे. आणि त्याच्यामुळे शेतीच्या संदर्भामध्ये, कृषी विभागाच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला कसल्याच अडचण वाटत नाही. त्याचबद्दल नंदिकेश्वरावर तुम्ही आजपर्यंत जेवढं दगडवाडीनं प्रेम केलं नाही, आम्हाला सुद्धा इतक्या कधी निधी स्वतःचा वर्गणीचा कधीच गोळा करता आला नाही. मामा जी आमच्या पशी जी होतं त्या पद्धतीने आम्ही चालवित होतो, पण तुम्ही जे दिलं त्या मंदिराचा खरंच चेहरा मला बदलत चाललाय. असंच सदैव नंदिकेश्वर सुद्धा तुमच्या पाठीशी राहा आणि दगडवाडीला सुद्धा तुम्ही आतापर्यंत झुकतो माप दिलं. आता तर तुमच्यापाशी महाराष्ट्राची तिजोरी, ज्यावेळी मामा झेडपी अध्यक्ष होत त्यावेळेला मामा बोलूनच दावायचं काय वाढपी आहे असा फिरणार, बरोबर आहे त्यांचं. त्यावेळेला होती झेडपी ताब्यात, आता आहे महाराष्ट्र ताब्यात कृषी मंत्री पदाला. त्याच्यामुळं आता इंदापूर तालुक्याला नवपुणे जिल्ह्याला उत्तम माप आहे आणि सगळा वगळा जरी आमच्या पुतूर आला तरी तालुक्याचा आमच्या काम मोठे होणार आहे. आम्हाला त्याच्याबद्दल काही अडचण वाटत नाही, तुम्हाला विशेष दुसरी काय आमची मागणी नाही. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर दादा बसून मार्गदर्शन. अध्यक्ष महाशय, गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या इथं सर्व राष्ट्रवादी प्रेमी तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी प्रेमी
युवक कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना, माता भगिनींना, युवकांना, सर्वांना माझा साष्टांग दंडवत. आज आपण या नंदकेश्वराच्या पावनभूमीमध्ये आज पहिल्यांदाच येत नाही. मामांनी जसं या जिल्ह्याचं अध्यक्षपद स्वीकारलं तसं मामांनी या दगडवाडी गावावरती आणि या नंदकेश्वरावरती त्यांची अपार अशी भक्ती आहे. आणि तेव्हापासून अखंडित येणारे मामा या नंदकेश्वरापाशी प्रथमतः ते येतात. आणि मामा खरोखरच हे नंदकेश्वर दैवत इतकं बोळ आहे, इतकं बोळ आहे की ते सांगताना सुद्धा मला जड पडतं, इतकं बोळ आहे. अहो त्याच्यावर ज्याची भक्ती आहे का नाही, त्या देवावरती, त्या देवावरती ज्याची भक्ती आहे त्या भक्ताला हा देव इतका भरभरून देतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते विकासरत्न दत्ता मामा भांगे. अहो त्यांनी तालुक्यातील सर्व देवांपेक्षाही जास्त भक्ती आणि प्रेम केलं असेल तर या भोळ्या शंकरावरती केलेलं आहे. आणि भोळ्या शंकरांनी सुद्धा मामांवरती इतकं प्रेम केलेलं आहे की मामा जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, तिथून ते आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री या पदापर्यंत निवडून ठेवण्याचा सर्वस्वी अधिकार माझ्या भोळे शंकरांनी मामांच्या डोक्यावरती वरद हस्त दिला. म्हणूनच हे सर्व घडत चाललेलं आहे. मामा तुम्ही आमच्या गावावरती, आमच्या देवावरती आणि आमच्या तालुक्यावरती इतकं प्रेम करता आणि त्या प्रेमाचं पावती म्हणून चालू झालेल्या विधानसभेतील 22,730 मताचं लीड हे या तालुक्याने तुमच्या दिलेल्या कामाची पोचपावती आहे. रंगत इतकी विधानसभेची माजलेली होती. लोकसभेमध्ये जे वारं सुटलं होतं, लोकसभेमध्ये जे विजयाची खुमखुमी ज्या कार्यकर्त्यांना, ज्या नेत्यांना आलेले होते, त्याची सर्वस्वी खुमखुम मी जिरवण्याचं काम मामा तुमच्या विकासाने आणि माझ्या ढवागिरीच्या आशीर्वादाने घडलेलं आहे. खरोखर मामा तुम्ही कुठल्याही एका गावावरती प्रेम न करता संपूर्ण तालुक्यावरती तुम्ही समान प्रेम केलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे ही तालुक्यातील संपूर्ण जनता ही तुमच्या पाठीशी तुम्ही आहे तोपर्यंत राहील यात तिळ मात्र शंका नाही. कारण मामा तुमच्या कामाचा जोखालेखा करायला गेलं, सांगायला गेलं तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ते जमणं अशक्य आहे. आमचे तरुण तडफदार नेते, तालुक्याचे अध्यक्ष हे त्यांच्या मनोगतातून ते व्यक्त करतील. आणि असंच प्रेम तुम्ही संपूर्ण तालुक्यावरती, संपूर्ण तालुक्यातील गावागावावरती ठेवलेलं आहे. असंच तुमचं प्रेम सर्वांवरती राहू द्या आणि सर्व तालुक्याचं प्रेम तुमच्यावरती असंच राहील अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आहे. आणि मामा आता तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्री पदाचा पदभार आलेला आहे. तर कृषीला जे काय लागतं आणि या तालुक्याचं जे अपुरं स्वप्न आहे ते तुम्हाला ज्ञात आहे. फक्त आमची एक तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातील 22 गावाच्या पाणी प्रश्नाबद्दल तुम्ही प्रथमतः त्या विषयाला लक्ष द्या अशी समस्त तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या वतीने मी आपल्याला विनंती करत आहे. आणि मी माझं छोटंसं मनोगत संपवत आहे. आणि माझ्यानंतर आमचे साथीदार मार्गदर्शक असणारे अभिजित भैया रणोरे पाटील हे आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. मोबाईल त्याचा नंदकिशोर यात्रा उत्सव समितीच्या निमित्ताने आज अभिषेकासाठी उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय भरणे मामा, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय हनुमंतआबा, इंदापूर तालुका मार्केट कमिटीचे विद्यमान चेअरमन तुषारजी जाधव साहेब, परागजी जाधव साहेब, कार्याध्यक्ष अतुल झगडे,
सचिनराव सपकाळ, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या कार्यक्रमासाठी आजच्या या पूजेसाठी उपस्थित असलेले, या परिसरातील पंचक्रोशीतील सर्व नेते मंडळी, तरुण मित्र, सर्व मीडियाचे पत्रकार, सर्व वाहिनीचे मीडिया प्रतिनिधी आणि मामांवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्वच आपण आज इथे उपस्थित राहिला, या निमित्तानं मला खरोखर एक मनापासूनचा आनंद आहे। आज तुषारजी जाधव असतील, पराग जाधव असतील, आपण खरोखर एक चांगला निर्णय घेतला। आपण मामांच्यावर विश्वास ठेवला आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या घोडदौडीमध्ये सुद्धा आपण मामांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे संपूर्ण इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आपलंही स्वागत करतो। खरं तर आज मामा सातत्याने, जसं मला आठवतंय तसं मामा श्रावणामध्ये शेवटच्या सोमवारच्या रविवारी असेल, सोमवार असेल, कोणत्याही या 2 दिवसांमध्ये येऊन इथे मनोभावी पूजा करत असतात। हे करत असताना पाठीमागच्या काही काळामध्ये परिस्थिती पाहिली असता, तुम्ही आम्ही सर्वजण या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामधून काम करत असताना तुम्हाला सर्वांना माहित आहे की इंदापूर तालुक्यामध्ये पाठीमागची परिस्थितीचा विचार केला तर काय होती, आजची परिस्थिती काय आहे, यामध्ये भला मोठा जो फरक आहे तो केवळ आणि केवळ दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातूनच झालेला आहे। आणि या ज्या सभा मंडपामध्ये आपण उपस्थित आहोत तो सभा मंडप देखील मामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना मामाने या सभा मंडपासाठी बरोबर असा निधी दिला आणि शेजारचा जो दुसरा सभा मंडप आहे त्यासाठी सुद्धा मामाने तिथं भरपूर असा निधी दिला आणि या 3 सर्व नंदकेश्वर परिसरामध्ये जो विकास होतोय आणि आज ज्याचं आता नुकतंच भूमिपूजन झालं त्यासाठी सुद्धा 5 कोटी रुपयाचा हे संरक्षण भिंत हा अशा पद्धतीचा निधी दिला। मला या प्रसंगी मुद्दामून मामाचा 2 मिनिटं वेळ घेतो, परंतु इथे या परिसरामध्ये तुमच्यावर प्रेम करणाऱ्या तालुक्यातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपल्या उपस्थित आहेत की आज पाठीमागे या तालुक्यामध्ये असणारी परिस्थिती, मामा आपण सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आलात, आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाला आणि त्यावेळेच्या काळापासून खऱ्या अर्थाने या इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची जी वाटचाल सुरू झाली ती घोडदौड आजपर्यंत, मामा आपण परत त्यानंतर अध्यक्ष झाला, आमदार झाला, आपण राज्याचे राज्यमंत्री झाला, राज्याचे राज्यमंत्री होत झाला असताना आपल्याकडे 6 खाती जवळपास वेगवेगळ्या विभागाशी असताना आपण जो काम केलं, जे काम केलं हे इंदापूर तालुक्यामध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं भरीव असं काम आपण आपल्या माध्यमातून केलं। इंदापूर तालुक्यातल्या जनतेने आपल्यावर अतिशय मनापासूनचा एक मोठा विश्वास ठेवला। मला पुन्हा एकदा आपण मंत्री झाला, आपण कॅबिनेट मिनिस्टर झाला, क्रीडा कल्याण विभागाचे, युवक कल्याणचे आपण मंत्री झाला आणि पुन्हा आज आपण राज्याचे कृषी मंत्री म्हणून आपल्यावर राज्याचे मुख्यमंत्री असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, शिंदे साहेब असतील, या सर्वांनी एक विश्वास टाकला। आपल्याला कोणत्याही खात्याची जबाबदारी असली तरी तुमच्याकडे अशा पद्धतीचं नेतृत्व आहे, तुम्ही अशा पद्धतीचे नेते आहात की सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून, सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील लोकांना समोर ठेवून आपण त्या पद्धतीने काम करता। जे काय करता येईल या तालुक्यातील जनतेसाठी, या परिसरातील, या जिल्ह्यातील जनतेसाठी आणि आता आपण राज्याचे नेते आहात, आज राज्याचे कृषी मंत्री म्हणून काम करत असताना नक्कीच तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कृषी खात्याची जबाबदारी पडलेली आहे, खूप मोठी जबाबदारी आहे। कविते साहेबांनी सांगितलं की एवढा सर्वसामान्य बांधवाचा शेतकरी तुमच्यावर विश्वास ठेवतोय की बाबा आपण एक शेतकरी कुटुंबाचे आहात, पूर्वीपासून कळतंय अशा पद्धतीने पहिल्यापासून आपलं एका उत्कृष्ट अशा बागायतदार कुटुंबातून जन्माला आला आहात। आपल्याला शेतकऱ्याच्या व्यथा आणि कष्ट सगळं माहित आहे, ज्याला काही सांगायची गरज नाही, परंतु कृषी खातच काय ते सुद्धा आपण सक्षमपणे आणि सर्वांना न्याय देणार आणि सर्वांना दिलासा देणारच चालवणार आहात। या अगोदरचे जे खाती तुम्ही चालवली मामा, एवढं चांगल्या पद्धतीचं काम इंदापूर तालुक्यामध्ये झालं, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विचार केला तर बारामती खालोखाल इंदापूर तालुका त्याच्या बरोबरीने काम करतोय, त्या पद्धतीचा विकास इंदापूर तालुक्यामध्ये झालेला आहे। मामा या परिसरामध्ये आज भीमसागर असेल, दगडवाडी असेल, गोरपडवाडी असेल, निर्वागी असेल, खोरुशी असेल, या परिसरामध्ये कुठेही पाहिलं
तर सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीची विकास कामं घडले. एवढा भला मोठा निधी आपल्या माध्यमातून मिळालेला आहे. आज मामा तुम्हाला आवर्जून एका निमित्ताने सांगतो की निवडणुकीच्या पूर्वी मामा आपण एक उद्घाटन केलं होतं चालत एक नारळ फोडला होता 16 कोटी रुपयाच्या रस्त्याचं. निमसरचा स्टँड ते शेळगाव रस्ता 54 फाटामार्गे जाणार. आज एवढा उत्कृष्ट पद्धतीचा रस्ता सुरू आहे. एवढे दळणवळणाची सुविधा फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली. नक्कीच या दळणवळणामुळे सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. वाहतूक व्यवस्था वाढणार आहे, व्यापार वाढणार आहे, उद्योग वाढणार आहे. आणि या निमित्तानं आज कृषी मंत्री म्हणून आपल्याला जी जबाबदारी दिली आपण नक्कीच त्याही पद्धतीने चांगली पार पाडणार आहे. आपल्या हातून चांगलं काम घडावं, आपल्या हातून नेहमीच चांगलं काम घडलेलं आहे. आज नंदकिशोराच्या साक्षीनं एक मनापासूनचे एक प्रामाणिकपणे सांगतो की जे काय काम हातात मामा घेतील ते उत्कृष्ट आणि अतिशय चांगल्या दर्जाचा असणार आहे. हा विश्वास तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या मनामध्ये आहे. आज खऱ्या अर्थानं खूप बोलण्यासारखं आहे. मामानी कधी काम करत असताना कोणत्या गटातटाचा कोणत्या जातीपातीचा हा कधीही विचार न करता येणारा सर्वसामान्य नागरिक असेल, सर्वसामान्य भगिनी असेल, सर्वसामान्य युवक असेल, कुणी आलं तर त्याचा आपलेपणाने चौकशी करून त्याचा प्रश्न तडीच लावण्याचं काम केलेलं आहे. मामाने आरोग्य दूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये आरोग्य खात्याचा जर विचार केला एवढा मोठा दिलासा मामा आपल्या माध्यमातून सर्वसामान्य आरोग्य ज्यांच्या आरोग्यासाठी मिळालेला आहे. ज्या ज्या ठिकाणी विचार करा, ज्या ज्या विषय घेतात त्या त्या ठिकाणी मामांचे काम हे भरीव आणि नेटकेपणाने झालेलं आहे. त्यामुळे मामा आजच्या या महापूजेच्या निमित्ताने मला एक मनापासून सांगावंसं वाटतं की मामा आपण आपल्या हातून चांगलं काम घडणार आहे आणि या पद्धतीने सातत्याने अशा पद्धतीने अनेक मोठ्या जबाबदाऱ्या राज्यामध्ये आपल्यावर येऊन अशाच पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढील वाटचालीसाठी मामा आमच्या सर्वांच्याकडून आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आज या नंदकिशोर मंदिरात अभिषेकासाठी उपस्थित असणारे राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तामामा भरणे, सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, आज एवढा मोठा 5 कोटी निधीचं तिथं मामांच्या हस्ते उद्घाटन झालं. या परिसरातील सगळ्यांना दगडवाडी गावाच्या हद्दीत असताना नंदकिशोर मंदिरात त्या दगडवाडीने मामा भरभरून प्रेम केलेलं आहे. पण मला एकच खंत जरा निर्वागीबद्दल वाटते. टीव्ही शेजारी शिवोज मंदिर आहे त्यांच्यात सुद्धा काहीतरी सुधारणा व्हावी अशी मी नंदकिशोरला प्रार्थना करतो. लीड जरी घेतला असेल तर तेवढं दगडवाडी एवढं छोटं गाव असताना एवढं मोठं लीड घेतं आणि आपण 22-23 मताचा आपण लीड घेतलं म्हणजे एवढं तरी पण जर काही पुढारी इथं मतदाराला खोटं बोलत असली तरी काही मंडळी देवाला सुद्धा खोटं बोलतील. देवाने त्यांची शिक्षा त्यांना दिलेली आहे. नंदकिशोर इथं येऊन खोटं बोलणं अजिबात हे देवाला मान्य होत नाही ही मामाला माहित आहे. त्याचं कारणच असं अनेक वर्ष 20 वर्ष ह्या देवस्थानची परिस्थिती बघितलेली आहे. 20 वर्ष मंत्रिपदावर काम केलेल्या माणसाने देवासाठी काय केलं किंवा ह्या भागासाठी काय केलं. काही लोकांना तर प्रत्येक ह्या भागात 22 गावाच्या पाणी प्रश्नासाठी गुन्हे उभा करण्याचं काम किती वेळा आपण केलं हे तुम्ही साक्षीदार आहे ना या गोष्टीचं. मी तुम्हाला आवर्जून का सांगतो किती लोकांना फसवायचं असतं. बाबा सगळी कामं झालेली नाही. हा 22 गावाच्या पाण्याचा प्रश्न एवढाच तुम्ही मार्गी लावा. तुम्हाला कधीच येता बघा काही कमी पडू देणार नाही. एवढंच मी बोलतो आणि 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज मी फक्त नंदकिशोराच्या अभिषेकासाठी प्रत्येक वर्षीप्रमाणे तिथे येत असतो. खरं तर माझा वार सोमवार असतो, शेवटचा सोमवार. परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे राज्याच्या कृषी मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. उद्या पुसदला या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईकांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप मोठा कार्यक्रम
पुसदला राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी विभागाचे सगळे प्रमुख आणि कृषीनिष्ठ पुरस्काराचा कार्यक्रम असल्यामुळे मला खरं तर उद्या त्या कार्यक्रमासाठी उद्याच्या पूजेला येत नाही. आज रात्रीच उशिरा मला मुंबईला जावं लागतंय. त्यामुळं उद्याच्या ऐवजी मी तुम्हा सर्वांना आज हा कार्यक्रम घ्या म्हणून सांगितलं आणि तुम्ही सगळ्यांनीच माझा मान राखून उद्याचा कार्यक्रम असतानाही आज कार्यक्रम तुम्ही सर्वांनी अचानक घेतला. तिथं आपले विद्वानचे पराक्रम जाधव आहेत, त्यांचाही उद्या कार्यक्रम आहे. त्यांनाही मी सांगितलं की परत नंतर मी पुन्हा कधीतरी येईल आणि त्या निमित्तानं आज मी पूजेच्या निमित्तानं अभिषेकाच्या निमित्तानं आज आम्ही नवरा बायको इथं आलो होतो आणि आल्यानंतर आपण सर्वांनी आज इथं जे आपण 5 कोटी रुपयाचा इथं जो घाट बांधतोय त्याचंही उद्घाटन आज आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं बंधून झालेलं आहे. तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं नंदिकेश्वराच्या आशीर्वादामुळं आज माझ्यासारखा कार्यकर्ता खरं तर 2012 साली जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर या भागामध्ये या गावामध्ये पहिला विकासाचा निधी आपण बंधूंनो दिला आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण विकासाचा निधी या परिसरामध्ये देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो प्रामाणिकपणे केलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. मला एखाद्या कामाचा शो करायचे, एखाद्या कामाची जाहिरात करायची, कुठेतरी पुढे टीव्ही समोर मीडिया समोर जायचं हे मला पहिल्यापासून आवडत नाही. परंतु आता कृषी मंत्री झाल्यामुळे थोडं आता मला तिथं पकडलं जातंय. ही गोष्ट खरी आहे कारण का जबाबदारी मोठी याची जाणीव आहे मला. शेवटी शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी सकाळी उठल्यानंतर मला सेफ दिसतं आणि झोपाय गेल्यानंतर सुद्धा सेफ दिसतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कशा सोडवल्या जातील, कुठले निर्णय शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून घेणे हिताच आहे हे माझ्यासारख्याला जाण असल्यामुळे भविष्य काळात मी तुम्हाला एवढं सांगतो, नंदिकेश्वराच्या साक्षीनं मंदिराच्या देवासमोर सांगतो, जेणेकरून या विभागाच्या माध्यमातून माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचे जे चांगले निर्णय असतील तो घेण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करील. हा पण शब्द आज तुम्हा सर्वांना बंधून देतो. आज मला खरं तर निश्चित प्रकारे मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं माझे चुलते असतील, माझे वडील असतील आणि तुम्ही सर्वांमुळे आज माझ्यासारखा कार्यकर्ता मला कधीही माझ्या स्वप्नात पण वाटलं नव्हतं की या राज्याच्या एवढ्या मोठ्या ज्या राज्यामध्ये जी मोठी 5 पदामध्ये मला जाण्याचा मला योग मला तो मिळेल, तो मिळाला. आणि बंधूंनो निश्चित प्रकारे अडचणी खूप आहेत, प्रश्न खूप आहेत याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं निश्चित प्रकारे आपण सगळेजण ते काम करण्याचा प्रयत्न करू. मला तुम्हाला या निमित्ताने एकच सांगायचं, तुम्हा सर्वांनी जे काम करतोय तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला पाहिजे. पूर्वी मी आमदार होतो किंवा क्रीडा मंत्री असताना मला कुठेही कार्यक्रमाला तालुक्यामध्ये जाता येत होतं, तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मला भेटी देता येत होत्या. परंतु तुम्ही मला आता समजून घेतलं पाहिजे बाबांनो. शेवटी जरी मी तुमच्या कार्यक्रमाला आलो नाही किंवा सुखदुःखात आलो नाही याचा अर्थ माझं प्रेम तुमच्यावरती नाही असं नाही आहे. परंतु राज्याची मोठी जबाबदारी असल्यामुळं आपण दादांचं भाषण मला ऐकलं. फक्त आठवड्याचं तुम्ही आता एकच दिवस तालुक्यामध्ये तुम्हाला थांबावं लागेल. मुख्यमंत्र्यांनी पण मला तेच सांगितलं तर मला तुम्ही बाबांना मला एवढं तुम्हाला सांगतो, नंदिकेश्वराच्या साक्षीनं सांगतो, आता एखाद्या कार्यक्रमात मी आलो काय न आलो काय, एखाद्या सुखात आलो काय न आलो काय, दुःखात आलो काय न आलो काय, तरी मला तुम्ही सर्वांनी समजून घ्या की तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये, तुमच्या सुखामध्ये आहे, तुमच्या दुःखामध्ये आहे, तुमच्या कार्यामध्ये जेणेकरून येण्याचा प्रयत्न मी केलेला आहे असं समजून निश्चित प्रकारे तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या, सहकार्य करा. महाराष्ट्रामध्ये इतर तालुक्यामध्ये, इतर गावामध्ये जाण्यासाठी तुमचा पाठिंबा द्या, तुमचा आशीर्वाद तुम्ही द्या. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना सांगतो. आज मी मुद्दामून घोरपडवाडीतनं मधनं गाडी इकडं घातली. तुम्ही फक्त नीट विचार करा, इथं आमची दिवसाकडे सुद्धा सगळी मंडळी आहेत. तुम्ही पूर्वीच तुमच्या दगडवाडीला यायचं म्हणले तर काय अवस्था होती, रस्त्याची अवस्था काय होती, तुमच्या गावामध्ये बंधाऱ्यांची अवस्था काय होती. आज तिथं पाहिल्यानंतर, तिकडून त्या रस्त्याने आल्यानंतर, तुमचं ते बंधारे भरल्यानंतर अरे मला समाधान वाटतं.
शेवटी आयुष्यामध्ये काय आहे? आयुष्यामध्ये आपण जे काम करतो आणि ते आपण जर आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि आपल्याला जर समाधान वाटलं तर निश्चित प्रकारे ते एक समाधानाचं काम हे होतंय. अजूनही काम म्हणणार नाही राहिले. मगाशी मला वाटतं दोघांनी पण, दादाने माझेरावांनी दोघांनी पण काय सूचना मांडल्या गावाच्या माहिती. मगाशी त्यांनी तो मला वाटतं बबन रासकर सूळ मला वाटतं रस्ता तो मांडलेला आहे. काय की थोडे काही गोष्टीमध्ये आपण या दुसऱ्या निधीमध्ये दिली असती, कधी त्या निधीला थोडा त्या दुसऱ्या योजनेला उशीर होतो, एखादी नवीन योजना लगेच होते. याचा अर्थ आमचं लक्ष अजिबात तुमच्यावर नाही असं नाहीये. होईल आणि काम आपणच करणार आहे, दुसरा माणूस कुणीही आपलं काम करणार नाही. येईल, गप्पा मारतील, नारळ फोडतील, परंतु ते मला कोणावरती टीका टिप्पणी अजिबात करायची नाही. कारण का आपल्याला टीका टिप्पणी करून आता बाबांना आपण आपल्याला पुढे गेलेलोय. आता पुन्हा मला तुम्हाला सगळ्या वैयक्तिक विनंती करायची, आता टीका टिप्पणी न करता आपलं काम आपल्या लोकांना, आपल्या गावातील गरीब माणसाला प्रत्येक सरकारच्या, केंद्राच्या, राज्याच्या योजनेचा कसा लाभ मिळेल हे आपण सर्वांनी पहा. आणि आता गावातलं भांडण तंटा हे सगळं बाबांना बाजूला ठेवा आणि कृपा करून कुठेही कुणी टोकाला काय गोष्टीमध्ये जाऊ नका. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. काही गोष्टी मागच्या 4-5 महिन्यापूर्वी आपल्या भागामध्ये चुकीच्या घडल्या, हो त्या चुकीच्याच घडलेल्या आहेत. ते व्हायला आज खोडोचीची सुद्धा सगळी मंडळी इथं हजर आहेत. मला खोडोचीकर किंवा आसपासच्या सगळ्या मंडळीला नंदिकेश्वराकडे तोड करून मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडतो. हे भांडण तंटा सगळं बाजूला ठेवा आणि असं एकमेकात प्रेमानं जे तुमचं वातावरण सांगतं ते वातावरण चांगलं ठेवा. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ते चुकत होती, अशा गोष्टी पुन्हा पुन्हा होणार नाहीत ही पण काळजी आपण सर्वांनी घ्यावी. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो. आता कामाच्या बाबतीमध्ये काय सांगू, इथं निर्वांगीचे पण आहेत. आपण मला दवाखान्यात बोलवलं, आपल्या दवाखान्याचं मंजूर आहे का सर? आपल्या कामाचं मला वाटतं 2.5-3 कोटी रुपये आपल्याला दवाखान्यात तुमचं जे मला वाटतं ते केंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र त्याच्यासाठी मला वाटतं प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आपण 2,97,00,000 रुपये 3 कोटी रुपये किती 3 कोटी रुपये मंजूर. बाकी एवढं मंजूर 3 कोटी रुपये. ह्याचा उद्देश काय? यातनं एकच उद्देश आहे. आता डॉक्टर वगैरे आपण सगळी भरती करतो की माझ्या गरीब माणसाला आरोग्याचा फायदा झाला पाहिजे. त्याला कोणीतरी शासनाबद्दल आपल्या माणसाबद्दल त्या गरीब पैसे वाचून त्याचा आरोग्याचा कुठला एखादा आजार पडला तर त्याचा पैसा वाचून त्याला कुठं हे झालं नाही पाहिजे, त्याची गैरसोय झाली नाही पाहिजे, त्याला उपचार मिळाला पाहिजे. यासाठी बाबांनो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंदापूर पूर्वीचा इंदापूर तालुका, आजचा इंदापूर तालुका, आज तुम्हाला आजही प्रामाणिकपणे सांगतो. आज तुषार पहा तुम्ही ह्या रोड हा जो बीकेबीएन रोड आहे काय होती या रोडची परिस्थिती. येत होता पाहुणा तुमच्या घरी तिथं बारामतीतच काम नाही करत होता किंवा इथं पलीकडनं लांबणं पावड्याकडचं तुम्हाला बाय बाय करत होता. आज कशामुळे पाहुणा राहणार तुमच्या घरी याचा पण बाबांनो नीट विचार करा. त्यामुळे पूर्वीचे रस्ते आताचे रस्ते अजून एवढंच आपल्याला खूप काही कामं करायचे. अजून आपल्याला त्यांनी जे काही सूचना सांगितल्या मी गंमत सांगतो की काही रस्ते बजेट ह्याच्यामध्ये प्लॅन मध्ये असतात, काही प्लॅन मध्ये नसतात. मी काल परवा दिवशी राष्ट्रमळाचा पूर्वीचा रस्ता एक मला वाटतं जो एक रस्ता आहे परवा दिवशी जिल्हा परिषदेच्या शिवरनं सांगितलं तो राजकारणाचा रस्ता मला वाटतं पाठीमध्ये गेला, मला वाटतं हाच रस्ता असेल ना राजकारणाचा. त्या रस्त्यासाठी 40 लाख नाही 50 लाख रुपये मंजूर केले. आपण तुम्हाला मी सांगतो. मी सांगायचं तात्पर्य मी असे अनेक आता कसं असतं आता इतकी कामं केलेत माझे पत्रकार बांधव हजर आहेत. 5 वर्ष रोज जर उद्घाटन रोज करत असतो रोज 5 वर्षात तरी तुम्हाला मी सांगतो कामं जास्त होतील. एवढी कामं या तालुक्याच्या देशात करेल आणि कामं केलेत म्हणजे मी काही कोणावरती उपकार केले नाहीत. आणि ज्या जनतेने माझ्यासारख्या सामान्य एका शेतकऱ्याच्या मुलाला एवढं मोठं पद एक प्रस्थापितांना डावलून मला जी संधी दिलेली आहे, जो माझ्यावरती विश्वास दिलेला आहे याची मला जाण आहे रे बाबा. शेवटी माणसंही आपली असतात आणि आज तुम्हाला मी सांगतो अनेक अडचणीच्या काळामध्ये अनेक ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी जे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे सहकार्य केलेलं आहे हे बाबांनो मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरू शकणार नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगतो
तुमच्याकडे मामा बघितलं ना, मामाने आमच्याकडे बघितलंच नाही, मामाने असं बघितलंच नाही, असं बाबांनो करू नका. माझं सगळ्यांवरती लक्ष आहे, सगळ्यांवरती प्रेम आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी सगळ्यांचं ऐकणारा माणूस आहे. एखादा कार्यकर्ता रोज माझ्याकडे येतो आणि तो मला काहीतरी सांगतो, आणि एखादा कार्यकर्ता माझ्याकडे येत नाही पण तो घरी आहे, पण तो कार्यकर्ता सच्चा आहे. मी त्याचं पण तेवढंच ऐकतो आणि जवळ असणाऱ्या कार्यकर्त्याचं पण असणाऱ्या, मी दोघांना पण एक समान पातळीमध्ये धरणारा माणूस आहे. फक्त दादा नीट रे बाबांनो विचार करा. काय कसं असतं तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, लोकांना काय होतं की तुम्हाला मी सांगतो की मोठी लोक येतील जातील रे, मोठी लोक येतील जातील, तुमच्याकडून काम करून घेतील, सुखामध्ये तुमच्या येतील, त्या दुःखामध्ये फक्त तुमचा माणूस तुमच्याकडे नाही, हे पण तुम्हाला सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगतो. हे पण आयुष्यामध्ये लक्षात ठेवा रे बाबांनो. मी पण माणूस आहे, मला पण वाटतं मी एवढं काम करतो, एवढं कष्ट करतो, आणि माझ्यावरती पाठीवरती शब्दाची थाप टाका. मी म्हणतो एखाद्या मला थाप टाकली नाही तरी चालेल, पण माझ्या रस्त्यामध्ये काटा आणि काच टाकू नका रे बाबांनो. एवढंच मला सांगण्याची विनंती करायची. तुम्ही विरोधकांना माझ्या तालुक्यात एवढं एकच सांगायचं की काम नाही केलं तरी तुम्ही काम करू नका, मला शब्दाची देऊ नका, माझा गौरव करू नका, फक्त माझ्या रस्त्यात काचाने काटा टाकू नका. मी तुमच्यावरती कधीही टीका टिप्पणी करणार नाही, हे पण तुम्हाला मी आज सांगतो. शेवटी आज नंदिकेश्वराचे आज तिथं आज माझा आदेश आहे. नंदिकेश्वराचं देव आहे, जागृत देवस्थान आहे. हे जागृत देवस्थान असल्यामुळे या देवाला सुद्धा कळतं कोण खरा आहे आणि कोण खोटा आहे. तेव्हा निश्चित प्रकारे नेहमी लक्षात ठेवा, या नंदिकेश्वराच्या आपण जर खऱ्या माणसाने तिथं जर नतमस्तक झालो, मनाने मोकळ्याने तिथं डोकं टेकवलं, तर नंदिकेश्वर सुद्धा आपल्या सर्वांना पावतो. त्याचं उत्तम उदाहरण मी आहे, हे तुमच्या समोर आहे. हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो. आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या, खूप कामं करायच्या. फक्त मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगत नाही की इथं मला वाटतं आपल्याला ते पाठीमागं पर्यटन मधून आपण 1 कोटी रुपये पण टाकलेले, पण ते पैसे थांबलेले, ते पैसे आपल्याला ते पैसे आणायचे परत. आपण तर पर्यटनचं त्यावेळेस नंतर खाते बदल झालं, नंतर सरकार हे झालं. मला वाटतं दगडवाडी, शेळगाव असे आपण 5 ठिकाणी 5 कोटी रुपये टाकले, 5-7 ठिकाणी टाकले होते. पण इथं मला वाटतं 1 कोटी रुपये आपण टाकले होते. 1 कोटी रुपये मध्ये काय घेतलं तुम्हाला माहित आहे? काय घेतलं होतं तुम्ही 1 कोटी मध्ये? तुम्हाला माहिती आहे कोणाला? एक ते पण पर्यटनच्या बाबत आपला प्रस्ताव हा मुंबईला गेलेला आहे, परंतु तोही आपण लवकर कसा मंजूर होईल. निर्वांगी सुद्धा निर्वांगीने सुद्धा खूप आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. निर्वांगीने पण आपल्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. हा एक छोटा गडी, आपली जो गडी आहे जरा छोटा आहे, तर जर आपण सगळ्यांनी जर त्यांना थोडं हे केलं तर ते नक्कीच तिथं भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतील. माझ्या लाडक्या बहिणी आज इथं मला वाटतं कुठेतरी लाडक्या बहिणींना कुठेतरी जायचं दिसतंय. त्यामुळं लाडक्या बहिणीने एकच विनंती करतो की आज तुम्ही म्हणता मामाचं आज चाललेलं, आमच्याकडे मामाचं लक्षच नाही. लाडक्या बहिणीनो, तुमच्यामुळेच मी इथं बोलतोय एवढं. लाडक्या बहिणी नसते तर आमचं काय खरं नव्हतं. त्यामुळे लाडक्या बहिणीमुळे आम्हाला इथं सत्तेमध्ये सहभागी होण्याचं आलेलं आहे. आणि तुम्ही पण लाडक्या बहिणीनं काळजी करू नका. तुमचा मामा तर तुम्हाला आहे, पण हा मामा पण तुमच्या बरोबर आहे, हे पण लाडक्या बहिणीने समजून घ्यावं. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना सांगतो. आणि लाडक्या बहिणीसाठी अजूनही काही गोष्टी करण्यासारख्या त्या करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण भविष्यामध्ये निश्चित प्रकारे करूया. कुणी हेमंत चावले, हेमंत पाटलांनी बहुतेक हे केलेलं आहे, सिंगणापूर गोंदवले महाराजांकडे जा आणि महाराजांना आशीर्वाद मागा. आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये संपूर्ण राज्य, आता मला इंदापूर तालुक्याचा आशीर्वाद ही करता येणार नाही, मला राज्यासाठी साकडं परमेश्वराला करावं लागेल की येणाऱ्या वर्षामध्ये पाऊस पाणी या वर्षी चांगला पडतोय. पाटील, पाऊस पाणी चांगला पडतोय, अजूनही पाऊस पाणी चांगला पडू दे. शेतामध्ये जे माझं पीक आहे ते चांगल्या प्रकारचं शेतामध्ये पिकाच्या माध्यमातून उत्पादन चांगलं होऊ दे, त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळून उत्पन्न वाढू दे, हे मी आज नंदिकेश्वराला साकडे घालतो. गंमत आहे, आज
मी सकाळ सकाळ आज मी शेळगावमध्ये गेलो होतो. शेळगावमध्ये गेल्यानंतर एक मी नाव सांगतो, त्याला काय सांगायला काय, शेतकऱ्याला काही इन्कम टॅक्स नसतो. आज आपला बरमोद दुधाळ आणि बापूराव दुधाळ यांच्या डाळिंब बागेमध्ये आज त्यांचं डाळिंब एक्सपोर्ट चालू आहे. 190 रुपयांनी ते घेतलेलं आहे. 190 रुपयांनी. जर शेती आपण व्यवस्थित केली, ठीक आहे, अडचणी रोगराई हे मान्य आहे, परंतु शेती जर व्यवस्थित केली तर मी आज स्वतः त्या प्लॉट मध्ये ते डाळिंब पाहिलं. साधारणतः 10 एकरामध्ये त्यांना 10 एकरामध्ये ब्रह्मदेव दुधाळ यांना 10 एकरामध्ये 3 कोटी रुपये होते. 10 एकरामध्ये किती? 3 कोटी रुपये. याचा अर्थ शेती जर आपण व्यवस्थित केली, ठीक आहे, मार्ग आहे, शेतकऱ्याला अडचणीत सगळे, परंतु काही शेतकऱ्यांचं ह्याची यशोगाथ आपण ऐकली पाहिजे. या लोकांना पैसे का होतात? हे लोकांचं कष्ट काय? सकाळी 6 वाजता ब्रह्मदेवची बायको त्या दुधाळांचं सगळं कुटुंब दिवस उगवायच्या आत औषध त्याचं मारून झालं होतं, बाजाचं औषध. हे जे पैसे मिळतात किंवा शेतीमध्ये कष्ट करतात हे काही सोपं नाही आहे. त्यामध्ये कष्ट तुम्हाला करावेच लागतील, मेहनत जिद्द चिकाटी ही करावीच लागेल. त्यामुळे अशा कुटुंबाची सुद्धा यशोगाथा मी ऐकणार आहे. आणि एखादा शेतकरी कष्ट करतोय पण त्याला यश येत नाही, मी त्याच्याकडे पण जाणार आहे की जेणेकरून आपल्या सगळ्यांना समतोल करायचा आहे. शेतकऱ्यांचं येणारा दिवस माझ्या शेतकरी बांधवासाठी या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मला काय मदत करता येईल, काय सहकार्य करता येईल, तो एक करण्याचा प्रयत्न आज मी करणार आहे. त्यामुळे कार्यक्रम हा खूप चांगला आहे. त्यामुळं या एक जादूवर राहिले ते बघा. त्यामुळं आज हा कार्यक्रम आहे. त्यामुळे बाबांनो असंच शेवटी आयुष्यामध्ये हसत खेळत राहा. टीका टिप्पणी कोण कोणावरती अजिबात नाही. आता दिवस राहिलेले नाही बाबांनो. आपण थोडं त्याच्या पुढे गेलोय. पण टीका टिप्पणी कुणाचं पोट भरत नाही किंवा कुणाला हे होत नाही. त्यामुळं टीका टिप्पणी न करता माझ्या राज्याबरोबर माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये लोकांचं कसं आणि काय होतं गंमत, माणसं लय दिलं का नाही, एकदम आपण द्यायचो, रुसाफुगी पण लय होती. रुसा त्याचं दिलं तुझं. आता काय होतं, आता 100 मार्काचा पेपर असतो. 100 मार्काच्या पेपरमध्ये एका गावाचा पेपर असतो. 90 मार्क पडतात. 90 मध्ये डिस्टिंक्शनच्या पुढे गेलं, बरोबर रणसिंग साहेब, आणि 10 मार्क राहतात. कदम सर शिटजी 10 मार्क राहतात. तर 90चं कोणी नाव घेत नाही. 10 कशी चुकली, 30 कशी चुकली त्याच्यावर. त्यामुळं गावातल्या लोकांना, इथल्या परिसरातल्या तालुक्यातल्या नेते मंडळींना मला सांगायचंय की बाबांनो, एका दुसरा रस्ता, एका दुसरं काय काम राहिलं असतं तर मागापुढे होईल. काम आपणच करणार आहोत, काम दुसरं कोणी करणार नाही. परंतु काय होतं, आपण एखादा समजा भरणेवाडीचा रस्ता मी एखाद्या 25-15 स्कीम मध्ये दिला, आता तो मुंबईला मंजूर व्हायला वेळ लागतो. आणि अचानक डीपीडीसी यादी आली. डीपीडीसी यादी आल्यानंतर मी अंतुर्ण्याचा रस्ता दिला आणि डीपीडीसी यादी एकदा मंजूर झाली. मग ते रस्ता आम्हाला म्हणले भरणेवाडीचा म्हणतो, आपल्या ते अंतुर्ण्याचा मार्ग रस्ता मंजूर झाला आणि आपला झाला नाही. काय कसं लोकांना मला सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे. शेवटी आपला रस्ता आज उद्या होईल, आपलं काम आज उद्या होईल, हे काम आपणच करणार आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच करणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्यावरती जी जबाबदारी दिली, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, आपले सर्वांचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठी जबाबदारी दिली आहे. तर निश्चित प्रकारे या जबाबदारीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढं सांगेल की तुम्हा लोकांना जेवढं मला सहकार्य करता येईल, त्यामुळे आता काही गोष्टीमध्ये तुम्ही मला समजून घ्या, काही गोष्टीमध्ये मला तुम्ही सांभाळून घ्या. फक्त कुठं वाईट किंवा दुःखी किंवा हे होऊ नका, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सर्वांना सांगतोय. आज बरं झाला सगळेच इथं तुम्ही सगळे हजर आहात. कार्यक्रम उद्याचा असताना सुद्धा आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण आला. आज इथं नंदिकेश्वराला मी एवढंच सांगेल की येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजूनही तुला जेवढं करणार तिथं चांगल्या काय गोष्टी अजून भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसासाठी करता येईल. काल परवा दिवशी मी विदर्भात होतो.
काल मी मराठवाड्यामध्ये होतो, त्यामुळे आता थोडं जरा पळावं लागतंय, थोडं फिरावं लागतंय. कृषीचा आपल्या क्रीडाचं आणि अल्पसंख्याकचं थोडं बरं होतं, लय त्रास नव्हता, पण आता त्रास तर घ्यावाच लागेल. त्यामुळे त्रास म्हणजे हा त्रास नाही म्हणते, पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठेतरी आपण ही जबाबदारीला कसं आपल्याला शेवटी आपल्याला हा विश्वास टाकलेला आहे. मी एकटा कृषी मंत्री नाही, माझ्या इंदापूर तालुक्यावरती त्या राज्याच्या नेत्याने विश्वास टाकलेला आहे. तेव्हा इंदापूर तालुक्याचं नाव कसं वाढेल, इंदापूर तालुक्याच्या माध्यमातून एक कुणीतरी कृषी मंत्री होता म्हणजे आज मी प्रामाणिकपणे सांगतो, माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. कसं आहे, आज आपण कृषी मंत्री या जगात उद्या आपण असल नसल, पण कुणीतरी म्हटलं पाहिजे की या तालुक्यात एक कोणतरी कृषी मंत्री होता आणि या माणसाने याला मदत केली. मी सहज काल धाराशिवला गेल्यानंतर त्या लोकांना इतकं बरं वाटलं की त्यांनी आम्ही म्हणलं आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधी हे पण केलं नव्हतं की एक राज्याचा कृषी मंत्री आमच्या गावामध्ये बारकेच्या गावामध्ये वाडी वस्ती साहेब येऊ शकतो. हे काल धाराशिव मध्ये पाहिल्यानंतर एक मनाला समाधान वाटतं. आपण फिरतो आणि फिरल्यानंतर शेवटी काम केल्यानंतर जे समाधान असतं समाधान निश्चित प्रकारे आज वाटलंय. पुन्हा एकदा आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानून नंदिकेश्वर आपल्या सर्वांना नंदिकेश्वराचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या दगडवाडीच्या वतीनं आदरणीय मामाचा सन्मान संपन्न होत आहे, तरी त्यांनी त्याचा सन्मान स्वीकार करावा. तसेच आमचा सन्मान झाल्यानंतर काही कार्यकर्ते आहेत तरी सन्मान मामाने त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करत आहे. हे पहा, स्वीकारत आहे, सर्वांचा सन्मान मामा स्वीकारत आहे. थोडं पाठीमागे की साईडला थोडं पाठीमागे थोडं पाठीमागे 2 मिनिटं पाठीमागे बस ओके थोडंसं ओके 1 मिनिट समोर निवडणुकीकरांचा मामाने सन्मान स्वीकार करावा. निवडणुकीकरांनी पुढे या. निवडणुकीकर पाठीमागे निवडणुकीकरांचा सन्मान मामा स्वीकारत आहे. हे पहा, खरोचीकरांनी कृपया मंडपामध्ये या. मामांचा सन्मान करण्यासाठी खरोचीकर सर्व खरोचीकरांनी माहिती या. संजीव भाऊ आणि त्यांचे सर्व साथी सहकारी सर्वच्या सर्व खरोचीकरांनी मामांचा सन्मान करण्यासाठी मंडपात या.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.